हां, आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे मागच्या वेळी आपण एक्झाम्पल बघितले की एका ट्रिगोवरनं वेगवेगळे ट्रिगो कसे काढायचे. ठीक आहे, तो थोडासा वेगळा पॉईंट आहे इथं. आता आपल्याला किती आयडेंटिटी झाल्या? 3 आयडेंटिटी झाल्या. पहिली आयडेंटिटी कुठली आहे सांगा? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे पार्टच असावं लागणार आहे तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. दुसरं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे मेन आयडेंटिटी तुमची साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. त्याच्यावरून त्या दोन तयार झालेल्या आहेत. दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक वर थिटा. आता ह्याच्यावरनं परत दोन तयार होतात. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. परत तिसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक वर थिटा. परत ह्याच्यावरनं दोन आयडेंटिटी तयार होतात. एक कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि दुसरं 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. हे पार्टच पाहिजे तुम्हाला. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या कारण हे थोड्या वेळाने मी पुसणार आहे. ह्याच्यावरचे एक्झाम्पल आपण चालू करायचे. ठीक आहे, एक्झाम्पल लिहून घ्या. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन टॉपिक आहे. एक्सरसाइज 1 चालू आहे, संपतो आज एक्सरसाइज 1. ठीक आहे, लिहून घ्या. एक्झाम्पल इफ कॉस थिटा इज इक्वल टू 12/13. कॉस थिटा किती आहे? 12/13 आहे. 0 इज लेस देन थिटा इज लेस देन पावर 2. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ sin square theta minus cos square theta upon 2 sin theta cos theta and दूसरी 1 upon tan square theta. आता मागल्या एक्झाम्पल मध्ये आणि ह्या एक्झाम्पल मध्ये थोडासा फरक आहे. मागल्या एक्झाम्पल मध्ये कसं होतं की एक व्हॅल्यू देत होती. ठीक आहे, क्वाड्रंट पण देत होते, एक व्हॅल्यू पण देत होते आणि फाइंड द अदर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. इथं कसं आहे, एक व्हॅल्यू दिल्या, क्वाड्रंट दिलंय आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नॉमेट्रिक विचारलेले नाही. तुम्हाला ठराविकच विचारले, तेवढेच काढायचे, त्याच्यामध्ये यूज करायचे. कसे बघा. सोल्युशन गिव्हन 0 is less than theta, theta is less than पावर 0 हा थीटा पेक्षा लहान आहे, थीटा हा पावर 2 पेक्षा लहान आहे. ओके, म्हणजे 0 is less than theta, theta is less than 90. theta lies on फर्स्ट quadrant. हे महत्वाचं आहे. थीटा तुमचा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. आता थीटा जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, आणखीन एक गोष्ट दिल्या म्हणजे ऑल व्हॅल्यू पॉझिटिव्ह, तर थिटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँड cos थिटा इज इक्वल टू 12/13. ठीक आहे, थिटाला इज फर्स्ट क्वाड्रंट सगळे पॉझिटिव्ह असतात. आता आपल्याला cos थिटा पाहिजे. cos वरून काय पाहिजे? साइन आणि टॅन, दोनच गोष्टी पाहिजे. सगळेच्या सगळे 6 ट्रिगो काढायचे नाही. cos वरून साइन आणि टॅन आणि 2 ट्रिगो काढायचे. नाव आयडेंटिटी वापरायची आपण. Now, sin square theta plus cos square theta is equal to 1. तुमचा फॉर्म्युला नाही का? There, sin square theta is equal to 1 minus cos square theta. Sin square theta काय असतो? 1 minus cos square theta असतो. म्हणजे sin square theta 1 minus 12/13 चा स्क्वेअर. इथं cos theta 12/13 म्हणजे sin square theta is equal to 1 minus 144/169. स्क्वेअर पार्ट पाहिजे. 12 चा स्क्वेअर 144 आणि 13 चा स्क्वेअर 169. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं यांच्यात. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग कसं होणार? देअरफॉर sin square theta क्रॉस मल्टिप्लिकेशन 169 इकडे घ्या.
169 minus 144 by 169. Therefore, sin square theta is equal to 25 by 169. Square काढा plus minus 5 by 30. But sin theta lies on first columns. Lies on first column. Sin theta कुठल्या कॉलम मध्ये? फर्स्ट कॉलम मध्ये. फर्स्ट कॉलम मध्ये व्हॅल्यू काय असतात? पॉझिटिव्ह. साइन थीटा पॉझिटिव्ह भागात नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह व्हॅल्यू साइन थीटा काढले. आणि कोण काढायचं आपल्याला? टॅन थीटा काढायचा. टॅन थीटा. नाउ tan theta is equal to sin theta upon cos theta. sin theta किती आहे? 5 by 13 आणि cos theta 12 by 13. 13 cancels. tan theta is equal to 5 by 12. बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण theta लाईज ऑन फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. आता इथपर्यंत कुणाचा प्रॉब्लेम नसावा, कारण आपल्याला सगळं काढायचं. कॉर्डची काही गरज नाही, कारण एक्झाम्पल मध्ये कॉर्ड विचारलेलं नाही. सेक काढायची काही गरज नाही, कारण एक्झाम्पल मध्ये काही सेक विचारलेलं नाही. इथपर्यंत लिहून घ्या. अजून एक्झाम्पल संपलेलं नाही, इथपर्यंत लिहून घ्या. हा, आता इकडे लक्ष द्या. आता आपण पुढे जाऊया. ही फर्स्ट फाइंड करूया. फर्स्ट काय फाइंड करायचं बघा. फर्स्ट फाइंड करायचा आहे साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 साइन थीटा कॉस थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा 5 by 13 चा स्क्वेअर माइनस cos square theta. cos theta किती आहे? 12 by 13 चा स्क्वेअर. अरे डिवाइड बाय 2 sin theta cos theta 2 by 13 आणि 12 by 13. आता इकडे लक्ष इज इक्वल 5 by 13 चा स्क्वेअर 25 by 169 minus 144 by 169 divided by 2 16 by 13. यांचा गुणाकार. यांच्यातनं 169 डिनोमिनेटर एकच आहे. 169 वरच्यांची वजाबाकी होणार. 25 minus 144 upon 116 by 13. ओके. साइन थीटा. Oh sorry. 13 169. Sorry. 169 cancels. 169 cancels. एक cos square theta एक माइनस sin square theta का sin square theta माइनस cos square theta. एक मिनिट बघूया आपण. चेक करूया एक्झाम्पल्स. एक्झाम्पल आपण चेक करूया. एकच मिनिट. हा ठीक आहे. साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटाच आहे. हे मला जरा चेक करायचं होतं म्हणून मी बघितलं. हे साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हा म्हणजे किती होणार बघा. 25 120 मायनस 119 120. हे तुमचं फायनल आन्सर. लिहून घ्यायचं आहे सर. साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा टू साइन थीटा कॉस थीटा. लिहून घ्या. ठीक आहे. आता झालं. बरं काही केलंय. त्याचा क्वाड्रंट चेक केलाय. त्याचा क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट cos थीटा 12/13 sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा 1 sin स्क्वेअर थीटा 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. स्क्वेअर करून तुम्ही sin थीटा काढलेला आहे आणि sin थीटा cos थीटा असेल tan थीटा काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं यूज केलं. अजून एक गोष्ट आपल्याला फाइंड करायची ती इथंच सोडवतो मी. हे दिसतंय का बघा तुम्हाला. 1 by tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 by tan थीटा येतं 5 by 12 चा स्क्वेअर. 1 by 5 by 12 चा स्क्वेअर म्हणजे 1 by 25/144 म्हणजेच किती आहे ना 144 by 25. लिहून घ्या आन्सर. दोन्ही आन्सर्स लिहून घ्या. ते आन्सर दिसते का बघा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. एकच व्हॅल्यू दिलेली असते
व्हॅल्यू तुम्हाला 2-3 व्हॅल्यू काढून त्या व्हॅल्यू फाइंड करायचे. म्हणजे मागच्या एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल. मागच्या व्हिडिओमध्ये कसं होतं, एक व्हॅल्यू करून फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इथं अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन न देता ठराविक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायचे त्या एक्झाम्पलच्या पार्टमध्ये वापरायचे. असंच आणखीन एक आपण आता एक्झाम्पल्स घेऊया. लिहून घ्या पुढचं. मिसलिनियस मधलं घेतोय थोडंसं. मिसलिनियस मधलं लिहून घ्या. थोडंसं वेगळं घेऊया आपण. द्या थोडंसं वेगळं. कॉस थिटा is equal to minus 12 by 13. Cos theta is equal to minus 12 by 13. And pi is less than theta, theta is less than 3 pi by 2. Then find 10 tan theta minus 5 cosec theta. Then find 10 tan theta minus 5 cosec theta. लिहून घ्या सगळे. हा, आता आपल्याला हे सोडवायचं आहे. ठीक आहे, लक्ष द्या बोर्डवर सगळ्यांनी. थोडस टार्गेटच्या मिसलिनियस मध्ये तुम्ही घेतलेलं आहे. इथं क्वाड्रंट चेक करूया आपण. आणि सगळे ट्रिगो काढायचे नाही. कॉस वरनं टॅन आणि कोसेक दोनच ट्रिगो काढायचे आहेत. त्यामुळे सगळे ट्रिगो काढत बसायचे नाही. ते फाइंड ऑल अदर ट्रिग्नोमेट्रिक मध्ये असं सगळे काढले असते ना. इथे काही काढायची गरज नाहीये. आता इकडे लक्ष द्या. गिवन कॉस थिटा किती -12 बाय आधी क्वाड्रंट चेक करा. पाय इज लेस देन थीटा, थीटा इज लेस देन 3 पाय बाय 2. 180 इज लेस देन थीटा, थीटा इज लेस देन 270. Therefore theta lies on third quadrant. हे महत्वाचं आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणून त्यांनी निगेटिव्ह दिलेला आहे. मागाशी त्यांनी पॉझिटिव्ह दिलेलं होतं मागच्या एक्झाम्पल्स मध्ये. तर मागच्या एक्झाम्पलचा क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट होता. ह्या एक्झाम्पलचा क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट आहे. ठीक आहे, कॉस थिटा झाला. आता कॉस थिटावरून टॅन थिटा काढता येतो का? बरं, कॉस थिटावरून कोसेक थिटा काढता येतो का? नाही. हा, कॉस वर साइन काढूया. कॉस आणि साइन एकत्र झाले की टॅन तयार होतो. त्यामुळे नाव पहिली आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. Therefore sin square theta is equal to 1 minus cos square theta and 1 minus 12 by 13 चा square. Then 1 minus 144 by 169. कारण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. त्रिकस गुणाकार करायचा आहे. 169 minus 144 by 169 is equal to 25 by 169. हा sin square theta ला. Therefore sin theta काय नाव? Therefore sin theta is equal to plus minus 5 by 13. ह्याचे स्क्वेअर काढून घ्या. ह्याचे स्क्वेअर काढून घ्या. 25 पायचा स्क्वेअर आहे 169 30. sin theta, but theta lies in third quadrant. But sin theta in third quadrant. Sin theta in third quadrant. Sin theta third quadrant मध्ये काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? इज निगेटिव्ह. त्यामुळे sin theta ची व्हॅल्यू -5 by 13 पकडायची, प्लस पकडायची नाही, कारण theta lies on third quadrant. आता sin आणि cos मध्ये tan काढू शकतो. also tan theta is equal to sin theta by cos theta. बघा, sin आणि cos मिळालं की तुम्ही काय काढू शकता? tan काढू शकता. मग tan theta किती होणार? sin theta आलाय -5 by 13 आणि cos theta आलाय -12 by 13. 13 cancels, minus केले. tan theta is equal to 5 by 2. आणि tan theta थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतो? Add sugar to coffee किंवा all ST conductor. Tan theta is positive. Theta lies on third quadrant. पण अजून संपलंय का तुम्हाला? नाही. tan theta काढायचं आहे. आणखी काय करायचं? कोसेक theta काढायचं. बाकीची काय फाइंड करायची नाही. tan आणि कोसेक फाइंड करायचं. नाउ 1 plus cot square theta. त्यामुळे cot काढावा लागणार. कोसेक काढायचं असेल तर therefore cot theta is equal to 1 by tan theta is equal to 1 by 5 by 12 is equal to 12 by 5. Theta lies on third quadrant. बघा, थोडंसं फिरवलं एक्झाम्पल. तुम्ही tan आणि cot काढून घ्यावा लागतो आणि cot काढल्याशिवाय कोसेक मिळत नाही. कोसेक साठी जवळ सगळेच काढवले आपण. tan cot sin cos
फक्त सेक राहतो, डायरेक्ट कोसेक मिळतो 1 plus cot square theta. Also we know that we have 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आता cot काढलाय तुम्ही 12/5. 1 plus 12/5 चा square is equal to cosec square theta. Therefore, cosec square theta is equal to 1 plus cos square 1/4 by 25. Cross motion करा 25. 25 plus 1/4 by 25. 169 by 25 is equal to cosec square theta. Therefore, cosec theta is equal to plus minus 13 by 5. But cosec theta lies on थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड मध्ये कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोसेक थिटा काय असतो? निगेटिव्ह असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे निगेटिव्ह बघायचं. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसेक थिटा निगेटिव्ह. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? वी हॅव 12 tan theta minus 5 cosec theta is equal to tan theta किती आला आपला? 5/12 5 minus 13/5 cosec theta. 5 cancel, 12 cancels. 5 minus minus plus 13 is equal to 18. हे तुमचं फायनल आन्सर आहे. थोडंसं मिसलेनियस मधलं आहे, लिहून घ्या. हा, जवळजवळ इथं सगळंच काढायला लागतंय. cos theta बरोबर -12/13. पाय लेस दॅन थिटा, थिटा लेस दॅन 3π/2. ह्याचा आधी क्वाड्रंट चेक करा. क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह दिला. आता cos वरनं डायरेक्ट tan ला जाता येत नाही, म्हणून cos वरनं sin काढायचा. sin square theta plus cos square theta is equal to 1. sin square theta is equal to 1 minus cos square theta. 1 minus 12 निगेटिव्हचा स्क्वेअर काय असतो? पॉझिटिव्ह. 169 ने क्रॉस मोशन करायचं. 169 minus 144 by 169. 25 by 169 स्क्वेअर काढला 5/13. sin theta इन थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह, कारण ऍड शुगर टू कॉफी मध्ये पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल, दुसऱ्यामध्ये sin आणि cosec, तिसऱ्यात tan आणि cot. मग तिसऱ्यामध्ये tan आणि cot पॉझिटिव्ह असतात, sin काय असतो? निगेटिव्ह. tan theta is equal to sin theta by cos theta 5/12. पण tan theta काढलाय, tan वरनं cosec काढता येत नाही. tan वरनं तुम्हाला cosec काढता येत नाही, तर त्याच्यासाठी cot काढून घ्यायचं. आता cot का काढून घ्यायचा? तर 1 plus cot square theta is equal to cosec square theta. थोडीशी इमॅजिन करण्याची पॉवर मॅथ्स मध्ये तुमची थोडीशी पुढची असली पाहिजे. इमॅजिन करण्याची पॉवर मॅथमॅटिक्स मध्ये पुढे असली पाहिजे. तुम्ही tan वरनं cosec ला जात नाही, तर cot वरनं cosec ला जावा ना. आता कसं असते तुम्हाला सांगतो, एखाद्या गावावरून आपल्याला दुसऱ्या गावाकडे जायचं, मधल्या वाटेला पूर आला तर दुसरीकडनं मार्ग काढतोच की आपण, पण जायचं तर तिथं आहेच, हे लक्षात घ्या. मग tan वरनं डायरेक्ट cosec ला जात नसेल तर tan वरनं cot वरनं cosec ला जावा, असं आहे. कारण आयडेंटिटी कशी आहे? 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आणि cotची व्हॅल्यू 12/5 काढून घ्यायची, स्क्वेअर करायचा. 1 plus 12 हे cosec इकडे घेतलेला आहे आणि इकडे कॅल्क्युलेशन केलं 169/25 प्लस मायनस, बट cosec theta इन थर्ड क्वाड्रंट निगेटिव्ह, म्हणून निगेटिव्ह पकडायचं. हे लक्षात घ्या, प्रत्येक वेळी क्वाड्रंट चेक करायचाच. बरेचसे विद्यार्थी विसरून जातात, आलेली व्हॅल्यू लिहितात प्लस मायनस, तसं नाही. चेक करा. cosec theta थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह येतो ना, निगेटिव्ह. नंतर या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये वापरा. 12 tan theta minus 5 cosec theta. tan theta आहे 5/12, cosec theta आहे -3/5. मायनस मायनस कॅन्सल्स. 5 plus 13 is equal to 18. काही अवघड नाही आहे. तुम्हाला एक व्हॅल्यू दिलेली असते, क्वाड्रंट दिलेला असतो. एक व्हॅल्यू जर क्वाड्रंट असेल तर सगळ्या व्हॅल्यू काढतो. पण इथं कसं आहे, कालच्या वेळेमध्ये सगळ्या काढायला लागलो का? सगळ्या काढायच्या नाही, जेवढ्या पाहिजे तेवढ्या काढायच्या. पण ह्या एक्झाम्पल मध्ये जर सगळ्या काढलेल्या आहेत, एक थोडी राहिलेली असते ती काही लागणार नाहीये. मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा लागेल तेवढेच काढलेलं आहे. हे थोडंसं टार्गेट मधलं मिसलिनियस मधलं होतं. तुम्हाला ह्या टाईपची सुद्धा प्रॅक्टिस करायला लागणार आहे. ठीक आहे, इथंपर्यंत तुमचा पहिला एक्सरसाइज संपलेला आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन निम्मा झालेला आहे असं गृहीत धरा. किती व्हिडिओ झालेले आहेत? 14 झालेले असतील मला वाटतं. मग तिथंपर्यंत तुमचा निम्मा झालेला आहे. अजून एक 10 व्हिडिओ इथले 5-8 व्हिडिओ होतील आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कम्प्लीट होईल. तेव्हा प्रॅक्टिस हे करत राहा. तसं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा यूज तुम्हाला 12th ला भरपूर आहे.
ठीक आहे. 12thला काही टॉपिक ट्रिग्नॉमेट्रिक आहे ते आताच तुम्ही करत राहा, तुम्हाला 12thला काहीही प्रॉब्लेम्स येणार नाही. आणि 10वीला झालंय हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिस करा. आणखी हेच एक्झाम्पल मी आज जे घेतलेले आहेत ते तुम्ही न बघता एकदा सोडवा आणि पर्सनल व्हॉट्सअपवर टाका. जेवढं तुम्ही सोडवशिला तेवढं तुमचं ते परफेक्टच होणार आहे. त्यामुळे तुम्ही सोडवत राहा. समजलं मी काय म्हणतोय? ठीक आहे. आणखी काही शंका असल्या तर तुम्ही व्हॉट्सअपवर कळवू शकता. इथून पुढचे लेक्चर पुढच्या लेक्चर.